अडवलं जाते पैकी करेल तोपर्यंत जर आपण पाहायला गेला तर एक सिंगल पूर्ण केली जाते. धाव फलकावरती जर आपण पाहायला गेला तर 41 धावा. चला गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॉलर नेम दिनेश. गोलंदाजी मार्गावर 5वे षटक मिसफिल्ड केली जाते. डीप काऊ कॉर्नर रिझनमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा फलंदाज इथे पूर्ण करतायत. 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना 43 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. सुनील या फलंदाजांना आपण पाहतोय यष्टीरक्षक आहेत जे डीपली जाणार आहे. या मुंबई ईस्ट आणि पनवेल RTO या 2 संघादरम्यान हा मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा फलंदाज जिथे बाद होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोलप या फलंदाजांना आपण पाहतोय. आरिफ ज्याच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 10 धावा आपण पाहतोय. तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. मात्र कोलप येते नवीन फलंदाज मैदानामध्ये 43 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू या षटकातले हाताळले गेलेत. पुन्हा एकदा आउटसाईड द लेग स्टंप. पंचांचा इशारा यस वाईट. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते. अवांतर धावेने 1 धाव ही धावफलकावरती जोडत असताना धावफलकावरती लागल्या जातील 44 धावा. मुंबई महानगर क्षेत्रात नावाजलेले फलंदाज रोहितजी कोळप उत्कृष्ट फलंदाजी करताना फटकावलेला शॉट फाईन लेगच्या दिशेने चौकार. 4 धावा मिळाल्या जातात आणि या 4 धावेने पाहायला गेलात तर पनवेल RTO या संघाच्या 50 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. अर्धशतक इथे पनवेल संघाचा झळकावला जात आहे. 4.4च्या षटका समाप्तीनंतर आपण पाहत आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच गोलंदाज दिनेश याच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा सुंदर कव्हर ड्राईव्ह केलं जातं आहे. एक सिंगल दुसरीला कन्वर्ट केलं जातं आहे. मात्र पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? मात्र नाही. पंचांचा बोट आकाशाकडे होते आणि पुन्हा एकदा क्रमांक 5वा गडी तंबूमध्ये परतला जातोय. अंपायर निलेश लवकर सामना उरकायचा वेळ होत आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवर. गोलंदाज यावेळी बॅटच्या कडा लागली जाते. शॉट थर्डमॅन रिझनमध्ये शतरक्षक आहेत तिथे एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 52 धावा. 5 गडी बाद 52 धावाचा धावफलक आपण पाहतोय. 5 षटकांचा